डोळा माझा बाप त्रिभुवना परता, जो देखे मुक्तता तोचिला आहे. जीव जंतू कृमी मुंगी नेत्रामध्ये, वास्तव्य गोविंदे केले पहा. ज्ञानदेवाचे बोल उघड निर्मळ, जान्हवीचे जळ स्थिर वाहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 2 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8 अध्याय या श्लोकावर केलेलं ओवी क्रमांक 7 याचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथं को अत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथं ज्ञोसी नियतात्मभिः. अर्जुनानं या 8व्या अध्यायामध्ये अक्षरब्रह्मयोग या अध्यायामध्ये पहिला आणि दुसरा श्लोक यामध्ये एकूण 8 शंका किंवा 8 प्रश्न भगवंताप्रती उपस्थित केले. देवा, मला सांगा, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, सृष्टी कशी आहे आणि देव कोण किंवा देवता कोण, हे पहिल्या श्लोकामध्ये विचारलेले 5 शंका. आणि या आजच्या या श्लोकामध्ये विचारतायत अर्जुन महाराज की अधियज्ञ कथं कोत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथं नियसी नियतात्मभिः. देवा, हा अधिपती, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि आम्ही जीवानं धारण केलेल्या या देहाशी त्या अधिपतीचा संबंध काय आहे. म्हणजे अर्थातच देवा, तुझा माझा संबंध काय आहे हे अर्जुनाला विचारायचं आहे. आणि 8वी शंका किंवा 8वा प्रश्न अर्जुन महाराज विचारतात की प्रयाणकाले च कथं ज्ञोसी नियतात्मभिः. जो तुझ्यामध्ये स्थित आहे, कृष्ण भावना भावित झालेला आहे, तुझ्याच चिंतनामध्ये, तुझ्याच स्मरणामध्ये, तुझ्याच कार्यामध्ये जेव्हापासून ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हापासून स्वतःला झोकून दिलेला आहे, अविरत तो तुझ्याच ईश्वर तत्वानं अंतिम श्वासापर्यंत वागला, असा कृष्ण भावना भावित मनुष्य तुला अंतसमयी कशा प्रकारे जाणतो ते मला जाणायचं आहे, अर्जुन म्हणतो. वास्तविक अर्जुन महाराजांनी उपस्थित केलेल्या या शंका ह्या त्यांच्या नाहीतच हो. मुळात संवाद केवळ मानव जातीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच हा झालेला आहे. गीतेचा जन्म व्हावा म्हणून तर भगवंतांनी खेळी करून रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर असं अर्जुनाचा आदेश असताना भगवंताने आदेशाचं तंतोतंत पालन केलं. महाराज दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच रथ उभा केला. पण कुठं? भीष्म द्रोण प्रमुखताः सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिती. अरे बाबा, तुला युद्ध यांच्याबरोबर करायचं आहे. कोणाबरोबर? भीष्म, द्रोण, कृपाचार्य आदी जे विभूती होते, जे अर्जुनाकरता वंदनीय होते, अशा ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या, मान्यवरांच्या समोर भगवंताने रथ उभा केला. आणि त्यामुळे झालं काय की अर्जुन पूर्ण विरामामध्ये आला. महाराज, आता मला युद्धच करायचं नाही असा पवित्र अर्जुनानं घेतला. कारण यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो आहे. आज मी जो आहे तो यांच्यामुळे आहे. मी पार्थद्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला.
याच्यापासून मी धनुर्विद्या शिकलो आणि आज जगतामध्ये त्रैलोक्यामध्ये मी श्रेष्ठ धनुर्धारी आहे. मग गुरुची विद्या गुरुलाच फळावी असं मी वागावं का केशवा? अर्जुन प्रश्न विचारतो अर्जुना. तर काय मी भस्मासूर? अर्जुन म्हणे मी का काही भस्मासूर आहे? ज्यानं शिकवलं त्यालाच जाळायला निघायला? भगवंत हसले. हेच तर भगवंतांना पाहिजे होतं की कर्तव्याची वेळ आल्यानंतर जीव जेव्हा कर्तव्यापासून दूर जायला लागतो त्याची कारणं काय आहे आणि कर्तव्य कर्म करणं किती आवश्यक आहे हे समस्त मानव जातीला कळावं याकरताच भगवंतांनी ही खेळी खेळली. या गुरुशिष्याचा संवाद आपण जर पूर्ण अभ्यासला तर मानव कल्याणाशिवाय यात दुसरं काहीच नाही महाराज. संपूर्ण तत्वज्ञान कसं जगावं याकरिताच सांगण्यात आलेलं आहे. आणि ते सर्वयुगीन आहे. गीता कशी आहे? सर्वयुगीन आहे. नाहीतर 5000 वर्षापूर्वी सांगितलेली गीता आजही नवीन वाटते महाराज. जितक्या वेळेस ऐकाल तितक्या वेळेस तिच्यातलं नाविन्य, तिच्यातला गोडवा हा अधिकाधिक वाढत जातो. पार्वती मातेचं समज घालण्याकरता महादेवांनी पार्वती मातेला जे समजवलं माऊलींनी फार छान वर्णन केलेलं आहे की या घेतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुनी तेथ हरू म्हणे नेनी जे देवी जैसे काय हे स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीता कसे आहे? नित्य नूतन आहे महाराज आणि सर्वकालीन आहे. आणि प्रत्येक अभ्यासकाला वाटतं हे फक्त भगवंतानी माझ्याकरता सांगितलेलं आहे. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे महाराज. म्हणून आध्यात्मिक प्रगती व्हावी मानवजातीची याकरता हा संवाद आहे. असं असलं तरी संशय हा शेवटी संशयच असतो महाराज आणि त्याचं निरसन व्हावंच लागतं. ते कशाने दूर होतं? तस्मात् अज्ञान संभूतम ऋतस्तम ज्ञानासीनात्मना छित्वेनम संशयम योगमा तिष्ठोत्तिष्ठ भारत. 4थ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. विवेक जागृत व्हावा लागतो. हृदयात असलेल्या या अज्ञानानं उत्पन्न झालेल्या या संशयाचा सर्व नाश व्हावा लागतो महाराज. त्या संशयामध्ये जीवाने गोंधळून जाऊ नये म्हणून भगवंत अर्जुनाच्या सर्वच शंकांचं निरसन करतायत आणि अतिशय स्पष्टपणे सांगतायत त्यावर. संशय हे असुरासारखेच असतात महाराज. म्हणून तर अर्जुनानं मधुसूदन आपण याआधी केलं याचं चिंतन. मधु नावाचा राक्षस आसूर भगवंताने मारला म्हणून त्यांचं नाव एक मधुसूदन आहे. तसं या शंकारूपी आसूर जो निर्माण झालेला आहे तो समूळ नाश करण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहे. तेच आपल्या शंकेचं निरसन करू शकतील. म्हणून अर्जुनानं अतिशय नम्रपणे पण हुशारीनं आपल्या या 8 शंका भगवंतापुढे मांडल्यात. त्यावर भगवंत आता सविस्तरपणे उपदेश करतील. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय त्यातल्या 7व्या ओळीत म्हणतात की तैसे अर्जुनाची बोला सवे आले तेची म्हणितले देवे ते परियेसे गा बरवे जे पुसले तुवा. अर्जुनानं विनवणी करून भगवंतांना विचारणा केली आहे. भगवंतांनी जे म्हणलं की साधी भूताधिदैव माम साधी यज्ञम चे विदू मला सर्वे सर्व माना मीच अधिपती आहे मीच भोक्ता आहे अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ताच मधुरे. अर्जुनानं त्या ठिकाणी शंका व्यक्त केल्या आहेत. 7व्या अध्यायाच्या
30व्या श्लोकमध्ये भगवंताने सांगितलं आहे की साधी भूतादिदैव माम साधी यज्ञम चय विदू प्रयाण काले पीच माम ते विदुर्युक्त चेतसा मुक्त होऊन जातो. माझ्या नामाचं चिंतन, माझ्या रूपाचं स्मरण हे जर अंतसमयी श्वासाबरोबर आलं आणि श्वासाबरोबरच जर माझं नाव या देहातून, या कुडीतून बाहेर पडलं तर निश्चित त्याचा उद्धार होऊन जातो. अंतिम साध्य जे मानवी जीवनाचं आहे ते त्याला प्राप्त होतं, अर्जुना भगवंत सांगतात. यावर अर्जुन विचारतोय की मला ते जाणून घ्यायचं आहे की फक्त शेवटच्या समयी तुझं नाम मुखात आलं की मोक्ष कसा मिळतो. शंका आहे पण नम्रपणे विचारतोय अर्जुन. भगवंत यावर म्हणतात की तैसे अर्जुनाची बोला सवे आले तेची म्हणितले देवे ते परियेसे गा बरवे जे पुसले तुवा. भगवंत म्हणतात तू जे काही पुसलंस, जे काही विचारलंयस ते नीट ऐक. तुला सांगतो मी, सविस्तर सांगतो. कारण विचारलेल्या शंका या अर्जुनानं त्यावेळेस जर विचारल्या नसत्या तर आज संपूर्ण जगतामध्ये जे गीतेचं महात्म्य आहे महाराज ते राहिलंच नसतं. कारण शंका अर्जुनाच्या जरी असल्या तरी प्रत्येक अभ्यासकाच्या, प्रत्येक वाचकाच्या त्या शंका आहेत. अर्जुनानं पुढे विचारलेल्या शंका आहे, पण आधी श्लोक वाचत असताना, भगवंत सांगितलेला श्लोक वाचत असताना वाचकाच्या मनामध्येच या शंका उत्पन्न होतात आणि नेमक्या त्याच शंका, अतिशय मोजके प्रश्न अर्जुनानं उपस्थित केलेले आहे. परंतु ते प्रश्न अर्जुनाच्या आधी आमच्या मनामध्ये येतात महाराज. वाचून बघा, अभ्यास करून बघा, साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा जो संवाद आहे हा समस्त मानव जातीच्या कल्याणाकरता झालेला आहे. म्हणून अर्जुनानं विचाराच्या आत माऊली वर्णन करतात, परी तेचे अर्जुने जव पुसावे ते देवे, ते अर्जुनाचे मनोगत देवे आधीची जाणीतील. अर्जुने जे पुसावे ते आधीचे जाणीतले देवे. उच्चाराच्या आत अर्जुनाच्या मनामध्ये काय घुटमळतं आहे, कोणते प्रश्न उत्पन्न झालेले आहेत हे भगवंताला आधीच कळून येतं. अहो का कळणार नाही, त्रैलोक्यनाथ आहे, कोणाचं काय चाललं आहे इत्थंभूत त्याला सगळं माहीत असतं महाराज. आणि हा तर शिष्य होता आणि समोर होता, त्याच्याशी बोलतोय, त्याच्या चेहऱ्यावरचं रीडिंग पाहून का भगवंताला कळणार नाही. अर्जुनानं विचाराच्या आत शंकाचं निरसन भगवंत करत होते. अर्जुनानं प्रश्न उपस्थित करायच्या आत भगवंत म्हणायचे की ठीक आहे, याच्यावर मी तुला सांगतो, ऐक. म्हणून अर्जुनाच्या मुखातून माऊलीनं वधवून घेतलेलं आहे की म्या जे आधी पुसावे ते आधीचे जाणीतले देवे. मी विचाराच्या आधीच भगवंताला कळून जातं. अंतर्यामी आहेत महाराज. जैसे अर्जुनाची बोला सवे आले तेची म्हणितले देवे ते परियेसे गा बरवे जे पुसले तुवा. तेच सांगतो अर्जुना, ऐक आता. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.